चला ही मॅच 3 षटकांची असेल याची नोंद घ्या आपण. सामना 3 षटकांचा असेल. मगाची एक अंजप टीमची मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली होती आणि त्या सामन्याची हिरो मॅन ऑफ द मॅच संभाजी बतारे. चला थँक्यू. राज आणि नितेश ही जोडी मैदानावरती दाखल आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन केवने बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राज नितेश ही जोडी मैदानावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती खरं तर धावफलकाचा श्रीगणेश केला एकी आकड्यानं. सचिन केवने पुनश एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बराचसा बॉल बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो चेंडू पंचांनी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. 9+1 या बॉलवरती असेल फ्री हिटचा चेंडू खुला असेल. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅट्समनसाठी संधी असेल. या बॉलवरती कोणत्याही प्रकारचे विकेट नसेल धावबाद सोडली तर धावबादवरती जरूर खेळाडू बाद केला जाईल. पण मोठा फटका मारण्याची संपूर्णपणे संधी असेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती आहे. सचिन वरती केला आक्रमण जरूर. जेल पकडली तर ती जेल नसेल. दुसरी धाव आणि दुसऱ्या धावसंख्येची बिमरसाठी यस पुन्हा एकदा बिमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येतोय. चला या टेक्निशियन टीम मध्ये अजय कशासाठी रिव्ह्यू धावबादचा जयदासजी दलवी ढवलेपाडा यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागलं गेलं. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. रनआउट नाहीये ऑफिशियल. पंच रिव्ह्यू बिमरसाठी पण घेतलाय का? बॅट्समन रिव्ह्यू आहे का? घ्या.
ऐश्वर्या 11 ढवलेपाडा यांच्यासाठी पारितोषिक लागले जाते. मोहन दलवी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज. इट इज फेअर डिलिव्हरी. बॅट्समन देखील सेफ आहे आणि बॉल देखील फेअर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला विनंती करतो थोडी शांतता राखा आपण. दहा फळकावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 6 धावसंख्या प्रगतीपथावरती लागल्या जात आहे. सचिन केवने बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग करतोय. खरं तर हा बॉलवरती देखील पडल्यानंतर बराचसा बाहेर आला बॉल. व्हाईट बॉलची सांगता होती. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सचिन पुरुष एकदा एक बॉल टाकण्यासाठी आता असेल. 3 षटकांची मॅच असेल याची देखील दखल आपण घ्यायची आहे. बॉल देखील हा देखील बॉल बऱ्याच यशांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड आउट स्टंप बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाईल. 8 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. सचिन केवने अगदी आता समंजसपणाचं लक्षण सचिनला देखील दाखवलं. अगदी हलक्या हातानं समोर अगदी बॅट्समनच्या समोर बॉल टाकण्यात आला. फिस करण्यात आला. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 10 धावा प्रगती पुस्तकावरती आता येताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल अद्याप झाले त्या ठिकाणी. 2 अतिरिक्त बॉल पाहायला मिळतात. 2 सिंगल देखील फर्स्ट स्लिपमध्ये थर्ड स्लिपमध्ये बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल येथे या बॉलवरती धावसंख्येत एक आकड्याने केला जाईल बदल. दुहेरी आकडा 11 धावसंख्या प्रगतीपथावर येऊन पोहोचल्यात. तब्बल दुहेरी आकडा 11 धावसंख्या धावफलकावरती लागले जात आहेत. एकीकडे ढवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण या ठिकाणी पाहत आहे सांदेड टीम. स्वर्गीय ऐश्वर्या व स्वर्गीय बंटी 11 हनुमान ढवलेपाडा यांच्या प्रत्येक विकेटला मोहन दळवे यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. एकीकडे जयशंकर सांदई संघ लढा लढतीय तर दुसरीकडे स्वर्गीय ऐश्वर्या व स्वर्गीय बंटी 11 जानवान ढवलेपाडा एकमेकांच्या विरोधात हे बाटल रंगण्यासाठी खऱ्या अर्थानं लढत चालू आहे. खऱ्या अर्थानं
11 धावा धावपळीवरती लागले जाते. देखील गडी या ठिकाणी बाद झालेला नाहीये. प्रथमेश आता नवीन बॉलर वापरण्यात येतोय. वाकस सेंडकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार झालाय प्रथमेश केवने. पहा यानंतरची मॅच असेल डिक्सल विपक्ष जय भवानी वावळोली टीम आणि सामना असेल 2 षटकांचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स वावळोली आणि डिक्सल टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. वावळोली आणि डिक्सल टीम यानंतर ची मॅच असेल आणि सामना असेल 2 षटकांचा. याची नोंद दोन्ही टीमचे कॅप्टन्स घ्या आपण आणि या टॉससाठी आपण या ठिकाणी 12 धावसंख्या प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. प्रथमेशच्या पहिल्याच बॉलवरती एकेरी धावसंख्या. नितेश आणि राज ही जोडी मैदानावरती आता खेळ करताना पाहायला मिळते. जयशंकर चांदे टीमची त्या बॉलवरती देखील नजाकत दाखवली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पण त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. थँक्यू डीजे. चौकार आणि 16 धावा प्रगतीपथावरती येतात. राजच्या बॅटमधून खरं तर आता धावसंख्या यायला झाली आहे सुरुवात. शफल झाला खेळाडू. उंच खुरा फटका आहे या ठिकाणी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक बॉल शेवटच्या क्षणी टर्न घेतलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 18 वरती येऊन पोहोचली. चला वावलेली आणि डिक्सल टीम टॉस साठी आपण ऐश्वर्या दळवी यांच्या स्पर्धार्थ जयदाजी दळवी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे आणि त्यांच्याच नावाने खरं तर ही टीम खेळताना पाहायला मिळते आहे. स्वर्गीय ऐश्वर्या 11 आणि त्याचबरोबर स्वर्गीय बंटी 11 या नावानं ही टीम खेळताना आज या ठिकाणी पाहायला मिळते. प्रोत्साहित केलं जातं आहे खरं तर या ठिकाणी. बक्षीस या सगळ्यांना KTCच्या टीमचं अगदी कौतुक करावं लागेल कारण की अथंग मेहनत घेत आहेत खरं तर ही स्पर्धा घडवण्यासाठी. बॉल थांबत नाही. बॉल अगदी क्षेत्ररक्षकांकडून निसटला आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. येत्या धावपळीवरती तब्बल 22 धावा. बावीस धावा प्रगतीपथावरती. ह्या बॉलवरती देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आला या ठिकाणी. धावा थांबल्या जातील तब्बल 11.0च्या सरासरीने तब्बल 22 या आकड्यावरती 22 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्या जातात. 30-35 धावसंख्येचा आपणात्मक टार्गेट सेट करण्याचा मनसुबा असेल. चांदे टीमकडे गोलंदाजांचा खूप चांगला भरणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. डिफेन्सिव्ह क्रिकेटमध्ये अगदी तेही चांगलं काम केलं दोन्ही मॅचमध्ये. या मॅचमध्ये कितपत धावसंख्या करतात आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट होतोय का याच्याकडे देखील आता सगळ्यांच्याच नजरा येऊन पोहोचल्या असतील. आता बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जयशंकर चांदई टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गणेश जाधव बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गणेश जाधवला वापरण्यात येतो या ठिकाणी. यानंतरची मॅच 22 धावा प्रगतीपथावरती लागल्यात 11.0च्या सरासरीने. जय भवानी वावळोली टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर डिक्सल टीमचा कॅप्टन. चला आपण या टॉससाठी बावीस प्रगतीपथावरती लागल्यात 11.0ची सरासरी लागली आहे खरं तर 2 षटकापर्यंत.
आत्तापर्यंत धावा झाल्यात 22. गणेश च्या हातामध्ये खरं तर कौल दिलाय. पूर्णपणे पहिलाच खेळाडू सफल होताना पाहायला मिळाला. एक कंप्लीट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस डायरेक्ट हिट झाले जरूर, पण यस्टांवरती बॉल येत नाही आहे. एकच धाव येते. या बॉलवरती धावसंख्येत देखील आकड्याने केला जाईल बदल आणि धाव येऊन पोहोचतील त्या प्रगतीपथावरती तब्बल 23 धावा धावफलकावरती आता येऊन पोहोचल्यात. अंजप संघ पाहाल यांना पुढील फेरीमध्ये प्रवेश दिला आहे. म्हणजे एकीकडे डिक्सल आणि त्याचबरोबर आपण पाहाल जय भवानी वावळी टीम, त्याचबरोबर एक्सेल आणि यांच्यातील विजेता संघ. मग ढवलेपाडा की चांदय हा प्रश्नचिन्ह असेल. दोनपैकी कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल एक्सेल संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. अंजप संघ तर अगदी पुढील फेरीमध्ये त्यांना प्रवेश दिला. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस बॉल कन्वर्ट केले. बॉलला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करतायत का? या दुसरीला प्रयत्न झाला. यष्टीरक्षक चुकतो त्या ठिकाणी. मिसफिल्ड होते या ठिकाणी. 2 धावा अगदी सहजरित्या केल्या जात आहेत. कंप्लीट धावसंख्येत 2 आकड्याने केला जाईल बदल. धावा येऊन पोहोचेल प्रगतीपथावरती तब्बल 25 धावा प्रगतीपथावरती. रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर रिव्ह्यू. ओके चला या ठिकाणी हाईट फॅक्टरचा या ठिकाणी नो चेक केला जातोय. नो चेंडू या ठिकाणी घोषित करण्यात येतोय थर्ड अंपायरकडून. नो बॉल. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 26 या आकड्यावरती. 26 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचत आहेत. डॉट बॉल आलं खरं तर फ्री हिट होती या बॉलवरती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तब्बल 26 धावा प्रगतीपथावरती लागल्या. 30-35 धावसंख्येमध्ये मॅच बनवू शकते जयशंकर चांदई टीमची. आकांश कळत तर स्वर्गीय बंटी 11 ढवलेपाडा या नावानं मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. या बॉलवरती देखील स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. हा देखील लगातारचा दुसरा डॉट बॉल. नो चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थानं भरपाई काढले खरं तर या 2 चेंडूंवरती. स्वर्गीय ऐश्वर्या 11 तसेच स्वर्गीय बंटी 11 या नावाने खरं तर ही टीम खेळताना पाहायला मिळते. गडेची गोलंदाजी चालू आहे आता. तब्बल 10 झाल्या प्रगतीपथावरती. 26 लागल्यात. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. येईल का तिसरा डॉट बॉल? यस डेफिनेटली तिसरा देखील डॉट बॉल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावपळक स्थिरवलं जातं. राज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत नितेश देखील पाहायला मिळतोय. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती राज खेळताना पाहायला मिळतो. नितेश वैयक्तिक तब्बल 6 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट होऊ शकते का या ठिकाणी? मिसफिल्ड होतीये. विकेट लागली जाते या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात बाद. क्रिकेटमध्ये या धाब्याला अगदी या विकेटला अगदी सुसाईड म्हटलं तर आत्महत्या म्हटली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अगदी 26 आकड्यावरती स्थिरावली. आणि लास्ट बॉल ऑफ इनिंग. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय पहा या ठिकाणी खरं तर 4 दिवस या स्पर्धेला ज्यांनी लीड केलं खरं तर कॉमेंट्री बॉक्समधून प्रकाश बळला मुरबाडवरून खरं तर या स्पर्धेमध्ये आले. त्यासाठी आयोजकांच्या वतीनं प्रकाशचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो प्रकाशला यावं आपण या ठिकाणी. कर्जत विभागामध्ये एक खूप चांगला आवाज करत सातत्यपूर्वक 4 दिवसामध्ये आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळाला. खूप कमी वयामध्ये केलेली ही प्रगती या
आमच्या साथी समालोचकाचे आयोजकांच्या वतीनं खरं तर प्रकाशचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. विनंती करतो प्रकाशला की या सन्मानाचा स्वीकार करावा. कॅमेरामन चला खबर करा. धावा झाल्यात प्रगतीपथावरती तब्बल 28 करायच्या 29 धावसंख्या करायची. त्याचबरोबर आमचे वरिष्ठ समालोचक आदरणीय संदीपजी बोराडे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. एक कर्जत विभागातील एक चांगलं नामवंत समालोचक त्याचबरोबर एक वरिष्ठ समालोचक संदीपजी बोराडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मी अण्णाला विनंती करतो की अण्णाच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. अठ्ठावीस धावा झाल्यात प्रगतीपथावरती आणि 29 धावसंख्येची गरज असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी आपण पाल ढवलेपाडा या टीमला. चला जय भवानी वावलुली टीम आणि डिक्सल टीम आपल्याला विनंती आहे की आपण यावं या ठिकाणी. जय भवानी वावलुली टीम आणि डिक्सल टीम. चला अण्णा आपण देखील आमचे वरिष्ठ समालोचक आहेत त्यांचा आपण सन्मान करा. तुमच्या अगदी आवडत्या आणि जवळचे समालोचक मित्र या ठिकाणी एक रौद्र सन्मान करण्यात येतोय. चला जसं 29 धावसंख्येचा पाठलाग करण्यात येईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. आमचे सिनियर कॉमेंटेटर संदीप बोराडे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर जोडले जातील. टॉस साठी चला दोन्ही टीम टॉस साठी आपण वावलोली आणि डिक्सल टीम. आणि महत्वपूर्ण सन्मानाकडे जाऊया. आणखी एक सन्मान आपण पाहतोय अगदी ज्यांच्या शब्दामधली ताकद समालोचनात आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे साथी समालोचक मनीष मुंडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. टॉस केला जाईल. चला टॉस जिंकलाय तो मात्र या ठिकाणी. वावलेली टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग स्वीकारले. 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. तदनंतर एक्सल आणि विजयी टीम यांच्यात सामना होईल. 2 ओव्हरची मॅच आहे. एकोणतीस धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण पाहतोय स्वर्गीय ऐश्वर्या बंटी 11 जवान ढवलेपाडा टीम आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जयशंकर चांदाई टीम.
ऐश्वर्या यांच्या स्मरणार्थ जयदासजी दलवी यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज. पहिला बॉल यावेळी अटॅकिंग पॉवर ऋतिक, चांगला पटका फ्लिप केलाय. यावेळी बॉलला दिशा देण्याचं कार्य क्षेत्ररक्षक तैनात होईल. एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी मोहन दलवी यांच्याकडून मात्र चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. 1000 रुपये मोहनदादा दलवी यांच्याकडून चौकार हॅट्रिकला 1000 रुपयांचं कॅश प्राईज. वाईटचा इशारा. आणखी एक करामत पाहायला मिळाली ऋतिकच्या पहिल्या बॉलवरती. जर तुम्ही विचार करायला गेला तर एकेरी स्वरूपात धावाला एक मोठा स्ट्रोक होता आणि तदनंतर आपण पाहतो इथे वाईट चुकी केली जाते. चांगला पटका. यावेळी मात्र 38 सर्कल भेदलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे मात्र पुनश्च आपल्याला पाहायला मिळतात एकेरी स्वरूपातली धाव. अगदी संत गतीचा क्रिकेट स्वर्गीय ऐश्वर्या आणि बंटी 11 जर्मन ढवलेपाडाकडून पाहायला मिळतोय. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय परंतु एक ताकदीचं क्षेत्ररक्षण सध्या जयशंकर चांदई टीमचं मैदानात पाहायला मिळालंय. नेक्स्ट बॉल पुलर लेन चुकी केली आणि इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेखा पार. येईल तो मात्र वन माउस चौकार. ठोक तू डीजे. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. यस यस थँक्यू डीजे. चौकार आला. चौकाराच्या मदतीने 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा पटका. येथील 4 धावा. यस थँक्यू डीजे. बाजूची शेकोटी जरा विजवा. अतिशय दूर आता मैदानात येतोय. विनंती करतोय जाऊया मॅच कडे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. अगदी डीजे जाऊया मॅच कडे आपण. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. लास्ट बॉल. इथे आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे येथील 4 धावा. रुपेश गाडे कुठे आहेत? या रुपेश गाडे स्टेजवर संपर्क साधा.
येस, थँक्यू 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 डीजे. टोटल जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती. टोटल गरज असेल ती टार्गेटची 29 धावसंख्येची. येणारे 12 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मोहन दलवी यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं. बॅक टू बॅक 3 चौकार जर आता आले तर मात्र तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. मंगेश शेठ पवार आणि मोहनदादा दळवी यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल 5,000 रुपयांचं. 3 चौकार आले तर. जयदास दलवी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये हॅट्रिक साठी. अगदी ती हॅट्रिक मारली गेलेली आहे तिच्यासाठी हे पारितोषिक आहे. इथे 2 धावा. टॉप 3च्या लढतीमध्ये रेसिंग केली जाईल याची नोंद घ्या. 3 रनांची रेसिंग असेल. थांबा, त्या रनांचं आपल्याकडे येईल. टॉप 3 मध्ये अजून एक मॅच होणं बाकी आहे. थांबा जरा, पुढच्या 2 मॅचेस आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे. येस, थँक्यू डीजे. मोहन दादा 4 रन गरजेचे आहेत विजयाला. आता हॅट्रिक होणार नाही. अरे आता तिकडूनची शेकोटी पेटवली. इथे सुद्धा जेल झालाय ड्रॉप. इथे एकेरी स्वरूपात ही धाव. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. अरे शेकोटे बंद करा. समोर चालू झाली जोरदार. केटीसी लाईव्ह साठी मोहन दादा यांच्याकडून पार्टी. मोहन दादा तुम्हाला सांगतो 20 सदस्य आहेत केटीसी मध्ये. त्याच्यात आज 10 अजून वाढतील. त्यामुळे आता तुम्ही विचार करून बोला. बोकड इथे चांगला पटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपात धाव. स्कोर माझ्या मते तरी लेवल. स्कोर लेवल. अरे थोडी मंचावरती शांतता ठेवा. इथे विकेट जाते.
काही काय ना असो, अजून एक पर्वणी प्रेक्षकांसाठी बाकी आहे. कालच्या रजनीमध्ये झाली होती. 6 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. इथे आलाय डॉट. सामन्यातली एक कलाटणी पाहायला मिळाली. आणखी एक डॉट बॉल. इथे चौकार आला तर मोहन दलवी यांच्याकडून 500 रुपये.